पहिल्या 2 भागात आपण पाहिलं की सुलतानाच्या मनात ही आयडिया कशी आली आणि पाम आयलँड हा कसा विकसित झाला. आता मंडळी, तुम्ही एक वैशिष्ट्य बघायचं, अंतराळातून जरी बघितलं तरी पृथ्वीवरचा हा पाम आयलँड प्रकल्प ठळकपणे लक्षात येतो. हे पामचं झाड वरून अतिशय देखणं दिसतं. हेलिकॉप्टर मधून बघितलं तर तुम्हाला निळ्या पाण्यावर, चमचमत्या निळ्या पाण्यावर सोनेरी वाळूच्या रंगाची घरं आणि पामच्या फांद्यांच्या आकारात दिसतात. तो एक मनमोहक नजारा असतो. नमस्कार मित्रांनो, घेऊन आलोय गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या YouTube चॅनेलला, आणि यात आज आपण बघतो आहोत विलक्षण वास्तू मालिकेतील दुबईचा पाम आयलँड प्रकल्प. आता जेव्हा 2006 या साली ही घरं पूर्ण होणार असं दिसलं, त्याबरोबर दुबईच्या आमिरांनी ही घोषणा केली की यातली 1800 घरं आता विकण्यासाठी किंवा बुक करण्यासाठी तयार आहेत. आणि काय आश्चर्य, अहो 3च दिवसात ही 1800च्या 1800 घरं बुक झाली. आणि त्यात अग्रणी कोण होता? डेव्हिड बेकहॅम, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू, आणि त्यासारखेच इतर सेलिब्रिटीज, इंडस्ट्रियलिस्ट. आणि हे घर त्यांनी पटकन का घेतलं? कारण एकतर हे घर समुद्राकाठी होतं, तुम्हाला आरामात बसून समुद्राचा वारा पिता येतो, समुद्राच्या पाण्यात पोहणारे मासे, जलचर हे सगळे तुम्हाला दिसतात, आणि रात्री तर एवढी रोषणाई असते की इथे राहायला तुम्हाला स्वर्गात राहिल्यासारखं वाटतं. बरं, नुसती ही 1800 घरं नाही आहेत, या व्यतिरिक्त 2400 अजून अपार्टमेंट्स आहेत. मुळात पामच्या आकाराचा हा प्रकल्प आहे, तर दुबईच्या धर्तीवरून 350 मीटर लांबीचा पूल पार केला की तुम्हाला या पाम आयलँडच्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री मिळते. तिथून तुम्ही 5 किलोमीटर आतमध्ये सरळ सोड जाऊ शकता, आणि ते कशाने? तर ड्रायव्हर शिवायच्या मोनोरेलने. जाताना तुम्हाला काय दिसेल? दुतर्फा अतिशय आकर्षक अशी पामची झाडं. आता ही 12,000 झाडं मुद्दाम तिथे विकसित केलेली आहेत, आणि त्यामुळे एक वेगळाच नजारा दिसतो. आजूबाजूच्या फांद्या म्हणजे पाम झाडाच्या विशालकाय समुद्राच्या भिंतीच्या फांद्या, त्यावरची टुमदार घरं. आणि हो, इथे शेवटी पाम अटलांटिस म्हणून एक मोठं हॉटेल आहे. 46 एकरवर हेक्टरवर 23 मजली उंच आहे. लक्झुरीचा तो एक फार मोठा सिम्बॉल आहे. हा, मात्र या जुमेराच्या टोकावरून या पाम अटलांटिसवर जायला 2 मार्ग आहेत. एक 6 लेनचा भुयारी मार्ग, आणि दुसरा एक पुन्हाही मोनोरेल. आणि हा भुयारी मार्ग तयार करताना चक्क डॅम बांधला आणि तिथलं पाणी बाहेर काढलं. आहे ना मजा? आता याशिवाय हे जे ट्रम्प टॉवर आहे, इथे जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला एका रात्रीचे $40,000 द्यावे लागतील. आणि हेच जर तुम्ही पाम अटलांटिस मध्ये राहिला तर थोड्याने 1539 खोल्या आहेत, आणि प्रत्येक खोलीसाठी तुम्हाला निदान $20,000 एका दिवसाचे द्यावे लागतील. पण हो, लक्झुरी तशीच आहे, कारण यातील जे 1800 व्हिला आहेत जे डेव्हिड बेकहॅम सारख्यांनी घेतलेत, त्यात अतिशय लक्झुरियस फर्निचर आणि घरात लागणाऱ्या वस्तू आहेत. अहो, तुम्हाला स्वर्गात राहिल्यासारखं वाटेल, नंदनवनात राहिल्यासारखं वाटेल, इतका सुंदर इफेक्ट आहे इथे. आणि हे सगळं करताना महत्वाची गोष्ट, पैसे किती लागले? तर या संरक्षक भिंती आणि आतल्या वाळूच्या भिंती करायलाच मुळे $200 कोटी लागले. आणि यावरती जे हॉटेल्स आहेत, म्हणजे 1800 फ्लॅट्स, 2400 कॉन्क्रीटची घरं, त्यानंतर इतर हॉटेल्स, रस्ता आणि इतर सुखसोयीच्या गोष्टी, मोनोरेल, या सगळ्यांसाठी थोडे नाही $1100 कोटी लागले. आणि हे सगळं मेंटेन करण्यासाठी किती कर्मचारी आहेत? 30,000. आणि या पाम जुमेरा आयलँड मध्ये एका वेळेला 1,20,000 लोक राहू शकतात. मुळात याला भेट देणारेच लोक दिवसाला 30,000 आहेत. आता तुम्ही विचार करा,
या नंदनवनात राहायचं असेल तर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. नाही घेता आलं इथे घर तर निदान बघून तर या, म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन कसं आहे हे तुम्हाला कळेल. आणि हो, जाता जाता पर्यावरणवाद्यांचा एक मोठा ऑब्जेक्शनचा पार्ट होता, तो पण सांगतो. हा सगळा प्रोजेक्ट करताना पर्यावरणवाल्यांना वाटलं की इथलं पर्यावरण बिघडेल, समुद्राचं संतुलन बिघडेल. तेव्हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर पाणबुड्यांनी जेव्हा आतमध्ये पाहिलं, तेव्हा समुद्राच्या तळाशी जे मोठमोठे दगड टाकले होते, तिथे त्यांना माशांच्या नवीन प्रजाती, वनस्पतींच्या नवीन प्रजाती दिसल्या. आणि तिथे चक्क संख्या वाढलेली होती, कारण त्यांना आधार मिळाला. आणि हे बघितल्यानंतर दुबईच्या आमिरांनी काय केलं, 2 मोठाले भंगारातली विमानं त्या पाण्यात बुडवली आणि इतर भंगार जे महत्वाचं आपण सोडून देतो काम नाही म्हणून, तर अशा कार्स किंवा इतर गोष्टी पण टाकल्या. हेतू हा की माशांना आणि तिथल्या प्रजातींना एक संरक्षक जागा मिळेल आणि पाहता पाहता पर्यावरणाचा सुद्धा विकास तिथे होईल, खास समुद्राच्या तळाचा. तिथे ऑस्ट्रेलियासारखं कोरल प्लॅटफॉर्म तयार करायचा, कोरल बेट तयार करायचा समुद्र या आमिराचा विचार आहे. आणि दुबईच्या आमिरांना यासाठी निश्चित थँक्स द्यायला पाहिजे. मंडळी, पाम आयलँड सुमेरा याला भेट द्यायला विसरू नका. तुम्हाला खरोखरच लक्झरी काय आहे, कशासाठी पैसे कमवावे, कशासाठी लक्झरीचा आनंद घ्यावा हे कळेल. आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या चॅनेलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब तर कराच. आणि हो, तुमच्या कॉमेंट्स आल्यात तर आम्हाला आवडतील त्यांना उत्तर द्यायला.